पुण्यामधील कालचं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नव्हतं असं राऊत म्हणतायत। राज ठाकरेंच्या वाहनावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही, आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। सुपारी फेकणाऱ्यांमध्ये मनसैनिक असतील असं देखील राऊत म्हणतायत। आरक्षणावर सर्वच राजकीय पक्षांनी संयम बाळगणं गरजेचं आहे असं राऊतांचं म्हणणं आहे। मनसेनं आम्हाला इशारा देऊ नये, भाजपला द्यावा हे सांगायला सुद्धा राऊत विसरले नाहीयेत। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात। कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही। आम्हाला इशारा आणि धमकी देऊ नका, तुम्हाला जर धमक्या द्यायच्या असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र गृहांना द्या असं संजय राऊत म्हणाले। कोणाला? नाही, ती शरद पवारांची सोंगटी आहे, ती करवली, त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? ती उंबरठ्यावरती बसून तिकडेच आयुष्य जिजवणार। बऱ्याच दिवसानं सुपारीचं पीक चांगलं आलेलं आहे सध्या, आणि त्याच्यामुळे ह्या सुपाऱ्या फेकल्या असतील। परंतु हे प्रतिकात्मक आहे, कारण ज्या पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन राजकारण केलं जातं मनसेचं, त्याची ही प्रतिक्रिया। सगळ्या सुपाऱ्या आपण मागितलेल्या महाराष्ट्रातल्या, आणि जे आंदोलन केलं शिवसैनिकांनी काय चुकीचं आंदोलन नाही। हा दौरा कशाचा आहे? हा दौरा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला, आमच्यातले गेलेले गद्दारांना कशा पद्धतीनं मदत होईल त्याचं हे नियोजन आहे। त्याच्यासाठीच्या या सुपाऱ्या, आणि त्या सुपाऱ्याची अंमलबजावणी आता थोडंसं केली जाते, हाच तो प्रकार आहे। मनसेच्या नेत्यांनी जो काही इशारा दिला ते तुमच्याही गाड्या फिरतील, तुमचेही नेते दौरे काढतील, आणि त्यानंतर हातभर फाटल्यानंतर, पॅन्ट पिवळी झाल्यानंतर आज संजय राजाराम राऊत आज सांगतो त्याची शिवसेनेची भूमिकाच नाही, उसाली उभाट्याची भूमिकाच नाही। मनोहर जोशींना साहेबांना देश स्टेजवरून शिवाजी पार्क करून उतरवलं, तो आदेश उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचाच होता। सांगावं कोणी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी खोटं बोलतोय म्हणून। अशा पद्धतीचे घाणेरडे आंदोलन ते आदेश हे मातोश्रीवरूनच दिले जातात, आणि मग नंतर अंगाशी आल्यानंतर मी तो नव्हे हे सांगण्याचा निर्लज्जपणा त्यांचा कामगाराचा पुढे येऊन करतो। महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम उबाटा सेना करते आहे, लक्षात त्यांनी जरूर ठेवावं। हे वातावरण बिघडवण्याचं काम जर त्यांनी सुरू केलं त्याचा फटका त्यांनाही बसेल। आज राज ठाकरेंच्या रस्त्यावर तुम्ही सुपाऱ्या टाकताय, उद्या तुमच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या पुढे जर लोक आली तर कोल्हेकुई करू नका, पळताभुई होईल। मला राज ठाकरे संपूर्ण माहिती आहेत आणि त्यांचा स्वभाव पण माहिती आहे। ते जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत असे प्रकार उबाटा सेनेने करू नये। काल बीड येथे उबाटाच्या काही नपुंसक कार्यकर्त्यांनी जो गोंधळ घातलाय त्याच्याबद्दल संजय राऊत म्हणतात की पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही। मात्र त्याच वेळी उबाटाचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मात्र या कृतीचं समर्थन करतात, आणि विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता याचं समर्थन करतात। काय अंबादास दानवे यांच्या आदेशाने हे झालंय? यांच्या आशीर्वादाने हे झालंय? हे जर झालं असेल तर अंबादास दानवे यांचे सीडीआर पोलिसांनी चेक केले पाहिजे, यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, आणि अंबादास दानवेंना अटक झाली पाहिजे। अंबादास दानवे, तुमची मस्ती महाराष्ट्र सैनिक जिरवतील, अवकातीत राहा। राज ठाकरेची ताफ्यावरती सुपारी फेकण्यात आली। सुपारी त्यांच्या ताफ्यावरती, त्यांच्या ताफा अडवण्यात आलेला आहे। देवासमोर ठेवता शुभ आहे, फेकली जस्ट लाईक फुलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।